आणि आत्मचिंतन यामध्ये अद्वैत भक्तीचा जो प्रकार आहे, जे फल आहे, द्वैतात जे दुःख आहे आणि अद्वैतात सुख आहे. बुद्धी आपल्या स्वरूपाला विसरली आहे, जडामध्ये पसरली आहे. त्याचं नाव बंधन. बंधन म्हणजे स्वतःला विसरणे आणि मोक्ष म्हणजे आपल्या स्वरूपाचं भान जागृत ठेवून व्यवहाराला सोडून अलिप्त होणे, देहभाव बंद करणे, करणीने होणे. देहभाव कधी बंद होतो आणि आत्मभाव कसा प्रगट होतो, तो मी आहे असा अनुभव कसा येतो, आत्मारामाचं दर्शन कसं होतं, बुद्धीचं ईश्वराशी मिलन कसं होतं आणि आत्मानुसंधान कसं राहतं, मी कोण हे कसं जीवाला कळतं, मन ईश्वराकडे कसं वळतं. फार सुंदर चिंतन असतं वेदाचं. सुख म्हणजे परमार्थ बेटा आणि दुःख म्हणजे संसार आहे. म्हणून जास्त विचारायचं नाही, चगळायचं नाही संसार. तुम्हाला हमेशा सांगते, संसाराबद्दल आज बोलत नाही मी. तुम्हाला वाईट वाटतं मी फडफड बोलते, पण ते सत्य आहे. तो होरपळून टाकतो मनाला, कुस्करून टाकतो बुद्धीला, चिंध्या करतो हृदयाला. तो संसार बाजूला ठेवावा, जरा करावा आणि बाजूला सारावा. हे आपल्याला कळत नाही. त्याच्यामध्ये घुसून, संसारात घुसू नये, तिथं बसू नये, तिथं रमू नये, त्याला खरं समजू नये, त्याला आयुष्य देऊ नये आणि त्याच्यासाठी सुख दुःख पण करू नये. तर आपल्याला आपलं पद मिळतं, नाहीतर नाही. परमार्थ जरी म्हणलं की सहज आहे, सोपा आहे, पण तुमच्या अधिकारावर डिपेंड आहे परमार्थ. जसा अधिकारी परमार्थाचा अंतःकरणाची अवस्था एकदम पवित्र असणं आणि भगवंताची ओढ असणं, ईश्वराचं सानिध्य असणं, नामाची प्रीती असणं, ज्ञानाची सत्ता असणं आणि भगवंताचा स्पर्श होणं, त्याला म्हणतात परमार्थाचं खरं वैभव. साष्टांग दंडवत माऊली. हे कळायला पाहिजे. 5 शब्द सांगता का लागतं? प्रेरणा आहे का नाही आज? आहे माऊली. मागचे 5 शब्द सांग बरं. परमार्थ कशाला म्हणतात? तुम्ही घेतले का? घेतले का कोणी? 2च आले माझे. ओके. एक शब्द सांगता का? एक. ज्ञानाची सत्ता, परमात्म्याची प्रीती म्हणजे परमार्थाचं वैभव. नामाची प्रीती, मी पण 2च झाले मला. आणि भगवंताचा स्पर्श होणे. भगवंताचा स्पर्श होणे, त्याला भगवंताचा स्पर्श. हा ऐका, नामाची ओढ आवड झाल्यानंतर ज्ञानाकडे बुद्धीला जाता येतं, तोपर्यंत नाही. का बरं? नाम स्वच्छ करतं मनाला, पवित्र करतं वृत्तीला, स्थिर करतं हृदयाला. मग ते स्थिर अंतःकरण पवित्र मन ईश्वराला जाणण्याला परिपूर्ण होत असतं. संसार जाणणं, देहाला माझं म्हणणं, रागराग करणं, सुख दुःख भोगणं, ह्या ज्ञानाची अवस्था आहे. त्या बंद व्हायला पाहिजेत पाहिजे. पण त्याला सोडून वृत्ती जेव्हा भगवंताकडे निघते आणि गोदानं तदाकार होते, वेदामध्ये येते बुद्धी आपली आणि भगवंतापाशी राहते, तेव्हा ती मुक्त होते. देहापाशी राहते सक्त होती, जगाकडे जाते थैमान घालते. म्हणून व्यवहारात किती रमावं आणि व्यवहाराला किती महत्व द्यावं हे जास्त ठरवावं. प्रपंच हा संसार तुम्हाला विचारसागर कळत नाही हो, म्हणून मला इतकं बोलता येत नाही तुमच्यापाशी. तोंड बांधून बसावं लागतं तुमच्यापाशी मला, कारण तुम्ही सगळे लंगडे आंधळे भेटले. न पंचकरण, न विचारसागर, विचारचंद्र अन्यान्य सगळे ऐकायला निघाले. पुण्य तुमचं आहे, पुण्य तुमचं आहे, पाप आमचं आहे. आता इथं अजातवाद सांगायचा, कसा बोलायचा मी सांगा पडलेवर. हो माऊली. कुठं मला प्रयास लावता येत नाही, थांबावं लागतंय.
चुकीचं तर माय खाली मुंडकं घालती, अर्धांड माय वरी करते, हो माऊली. पोरगं भांडण करते, रस्त्याला धिंगाणा करते, नव बदनाम करते. ती म्हणते हाय माझं तसंच पोरग हाय, मग नीट कर ना, मग तसंच हाय तर माय असो, बाप असो, पोरगा असो, पोरगी असो, चूक असेल तर चूक आणि बरोबर असेल तर बरोबर. तसं तुम्ही पण चूक आहे, तुमची बी नाही माझी बी नाही. टपकले तुम्ही ज्ञानेश्वरीकडे, जसं मी चिंतन टपकले विचारसागर मध्ये, तसं तुम्ही टपकले ज्ञानेश्वरी मध्ये. टपकले सांगा. हो माऊली. मला काही येत नव्हतं, पंचकरण नाही विचार नाही विचारसागर मध्ये आले, त्यांचा चालू होता, तिथे जाऊन बसले. काय रज्जू समाप्त करण्यासाठी सतसंग आयुष्यात पेरल्या जातो बुद्धीत, तेव्हा राम प्रगट होतो, नाहीतर नसतं. राम हृदयात प्रगटण्याचे एकटा आहे का? मी कोण कळणं सहज आहे का? अज्ञानाचा बाध होणं आयुष्याविना आहे का? आणि देहाचा संबंध संपणं मोक्षाविना आहे का? हा संबंध बुद्धी सोडते तेव्हा मोक्ष आहे, ह्याचा बाध होतो तेव्हा मोक्ष आहे, आणि हे मिथ्या ठरतं तेव्हा मोक्ष आहे. ह्या बुद्धीचा काहीही संबंध उरत नाही, बुद्धी देहाला धरत नाही, खोट्याला माझं म्हणत नाही, आणि पंचमहाभूतात रमत नाही, आणि देह मी आहे असं जाणत नाही, कारण देहाचा बाध केला तिने. हो माऊली. अरे खरंच चिंतन इतकं मजा आहे, संसार सज आहे, तिथंच मन मरते पुन्हा पुन्हा. चूक कळणं, बरोबर कळणं, दोष कळणं, अज्ञान कळणं, पाप कळणं, पुण्य कळणं, संसारात बाई रमून गेली पुरून. अरे देवा, ढकलायचा कचरा ढकलून सुपलीत टाकून डस्टबिन मध्ये टाकून झाकून टाकतात बायका. हो माऊली. कळत नाही, दाखवत नाही, डस्टबिन झाकून ठेवत्यात, कचऱ्याचं झाकण लावत्यात, सुपली धुवून ठेवत्यात, आणि अज्ञानाचा कचरा कोणी काढायचा? हो माऊली. कधी झाकायचा सांगा? सद्गुरू भेटल्याशिवाय काहीच नाही माऊली, या गोष्टी होतच नाहीत सद्गुरू भेटल्याशिवाय. तुम्हाला घरातला कचरा आवडत नाही, मग अज्ञानाचा कचरा कसा आवडतो? त्याच्यावर झोपतात, खातात, पितात, त्याला माझं म्हणतात, कचराच आहे नाही. हो माऊली. किती प्रिय वाटतो याचे भोग, ह्याला सुख, झोपायचं 7 पर्यंत. बाबा करेक्ट 4ला डोळा उघडते. ही ह्या बाईने सवय लावली मला, हे पडलेवार चांगली नाही. अभ्यास, चिंतन, योग, नामस्मरण जे काय करतात ते फार फलदायक होत, मोक्षदायक. म्हणून जो 4ला उठतो तो भाग्यवान आहे. आणि पाठामुळे आमची सवय पहिल्यापासून 4ला उठून आवरून 7ला मंदिरात. आता तुम्ही भेटले, 7 येतो आणि ग्रंथ हृदयात राहतो, आणि मी कोण आहे बुद्धीला समजतं, आणि ती देहाला सोडून ईश्वरामध्ये लीन होती, ती ज्ञानाची स्थिती. साष्टांग दंडवत माऊली. हा बेटा, हेच करायचं. परमार्थ म्हणजे काय? की ईश्वराची ओळख करणं आणि ईश्वराचा संबंध घेणं, ईश्वराचं मिलन होणं, आत्मसाक्षात्कारात राहणं, देहाला सोडून वृत्तीनं परमभावात येणं, असं हे ज्ञान आहे बेटा. अगदी हे माऊली. लिहायला ज्ञान. परत मला एवढं कळत नाही, केवढे अपरंपार कष्ट करतात त्या बाईला. हे पोरग कसं, ते पोरग कसं, सार येते सार भगवंत. हळकट म्हणजे भुसकट. भुसकट. पूर्ण अभंग पाठ होता. सकाळीच मॅडमला बोललं, म्हणलं ताई गीता ती वाणीमध्ये सण येत होती, म्हणलं डॉक्टर साहेब गीता वाचत बसतात ना सारखं. आम्ही वरी आणि खाली गेलो का चिवून त्यांचा गीता असते हातात मोठ्या मोठ्या. स्वतःच स्वतःला भान आहे ना, म्हणून गीतेचं ज्ञान महान आहे.
तिथं मी कोण कळतं. संसार घाण आहे तिथे मी पण वाढतो. अगदी माऊली, साष्टांग दंडवत. खरंच आहे. माहित आहे आता फीस आहे 1000 पर हेड. घ्या माऊली. आणि बुद्धीनं पूर्ण विराम घ्यायचा तो ईश्वरामध्ये. ते थांबायचं त्याच्यापाशी, आपल्या स्वरूपापाशी. देहापाशी का थांबते, जगाकडे का येते आणि खोट्याला जगाला का पाहते, हे 3 प्रश्नाचं उत्तर आता पण थोडं देते. आणि आनंदीपदी विचारा. हॅलो प्रेरणा, हे 3 प्रश्न सांग बरं. मी तुला आनंदीचा विस्तार खूप सांगते. सांग बरं काय बोलले बाळा. हो हो माऊली. बुद्धी खोट्याला का पाहते, विश्वात आणि एक मिनिट ऐक. ती देहाकडे काय येते, प्रत्येक इकडे काय येते, भगवंताकडे का जाता येत नाही, तिला स्वतःचं स्वरूप का माहित नाही, आणि ती सुखाला का बघत नाही, ती दुःखाला का समजून घेते, आणि खोट्याला का पाहते, स्वतःला का विसरून जाते, आणि देहात का घसरते. घेतले माऊली लिहून. हो माऊली. हो माऊली. हो. मी तुम्हाला सांगते बाळा. तिथे विचारला तुम्ही, मला सुंदर प्रश्न विचारा. असे कुणाला काय असं नववाध्याय, तर मी काल थोडं वाचू लागले, कारण मला नववाध्याय फार आवडतो. तर नववाध्यायचा माझा अभ्यास, देहाची ओळख लई आहे. त्या वाक्यावर तुम्हाला बोलणारे मी. हे पण लिहा पल्लेवा. हो माऊली. आपली ओळख आपल्याला नाही, देहाची ओळख संपत नाही, आणि अज्ञान बाजूला जात नाही, बंधन संपत नाही, मोक्ष भेटत नाही, अज्ञान सुटत नाही, परमात्मा काय आहे हे माहित नाही, तोपर्यंत सुख दुःख तुमचे थांबत नाहीत, जातात येतात जातात. सुख क्षणिक असतं, दुःख कठीण असतं. सुख येते ना, मिळतं. मुलगा झाला सुख, मुलगी एमडी झाली सुख, तिच्या एमडीचं लग्न होईना दुःख. हो माऊली. म्हणून संसारात सरपट करणाऱ्या लोकांना परमार्थाची चव घ्यावी लागते, वेदांतामध्ये बुद्धी न्यावी लागते, संताच्या ठिकाणी शरण जावं लागतं, आणि अज्ञानाचं मरण करावं लागतं. तेव्हा संसारातून मन बाहेर येतं आणि ते ईश्वरामध्ये समर्पित होतं, आत्मभाव जागा होतो आणि जगत भावन्न होतो. तो मी आहेचा अनुभव येतो, तो ईश्वराचा खास भक्त होतो. अगदी माऊली, साष्टांग दंडवत. सोपत आहे प्रपंच व्यवहार, तुझं माझं, तू मी, सोडल्याशिवाय नाही सुख. न तू न मी. समोर तू आहे ते बी खरं नाही, आणि मी पण खरी नाही, हे विषय अक्षा आहे. ब्रह्मत्वा पडली मिठी. मी हे तू बोलायचं पणाची आज. दिठी. मी तू पण एशी दिठी विरोणी गेले, विघरून गेले मी बने तू बने. पाण्यात साखर टाकली, सरबत करायचं, चमच्यानं हलवलं आणि लिंबू मग टाकलं, मग चव आली. साखर तशीच राहिली, चव गेली. तसं अज्ञान तसं राहिलं, तुझ्या जीवनाची चव गेली. बेचव आहे तू, बेचव, निर्लज्ज आहेस तू. तुला जीवन जगताना अज्ञान काढता आलं नाही, प्रपंच करताना मी कोण कळाले नाही, म्हणून दुःखही मला रडणे. 2 गोष्टी येतात, एक दुःख आणि एक रडणं. हो माऊली. हो माऊली. खरं एवढं. दुसरं काय, दुःख करून घ्यायचं, डोळ्याचं पाणी काढायचं, अज्ञानात थांबायचं, आणि हे मला असं म्हणलं मी तसे म्हणले. मी म्हणणारी मी बी नाही, ऐकणारा तो बी नाही. मी तू पण एसी दिठी विरोनी गेली. दिठी मी दृष्टी, प्रति मी मध्ये नाही, तू मध्ये नाही. दिठी प्रति. ज्ञानेश्वरी वाचतात, गीता वाचतात, अज्ञानात फसतात, दुःखानं त्रस्त होतात, चक्रव्यूहात जातात, पागल होतात. हो माऊली. पागलच नाही का मग? होतं माऊली. नाही का अगदी. पागल? उदास वृत्ती असावी, हरीचा दास बनावं, वेदाचं ज्ञान हृदयात नाचावं, आणि जीवनमुक्ती सुख भोगावं. काय प्रपंच करणार तुम्हाला? काय करतो तो? तो का तुमचा जीव घेतो?
कारण तुम्ही त्याला सत्य दिलंय, सत्यत्व दिलंय. तुमचा अहंकार मी म्हणजे उरलाय आणि तू म्हणजे ते दृश्य आहे. तर मी म्हणजे अहंकार आहे, दोघी मध्ये वृत्ती आहे. भगवंतात कुठे वृत्ती? ही शक्ती आहे. अज्ञानाचा अहंकाराचा पाड आहे. मग पागलपणा सगळा. या केलं त्या केलं. कर्माला मुक्ती का? कर्माला बघून तुझ्यापाशी येईल का? मूर्ख. मरुस तर कर्मात राहती. ज्ञान कधी घेती? प्रारब्ध थांबते ज्ञानानं. लक्षात ठेवा. जीवनमुक्त म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? तो ज्ञानी त्याला बघतो सुखादुःखाला. कोणचं प्रारब्ध? त्याला सुख टोचत नाही, दुःख पोचत नाही. त्याला संपला विषय. त्याच्या पलीकडे येतो. काय करते प्रारब्ध? तुरवळ्या करून फेकून दिले. चल बोल प्रारब्ध म्हणजे काय? आमच्या दृष्टीने जगतच नाही. कुठं प्रारब्ध आहे? देह मीच नाही. कुठं सुख आहे? वृत्ती ईश्वरावाच नाही. कुठं दुःख आहे? मातीकडं निवडलं ना, फुलं व्हायला बियाला व्हायला. अज्ञान वाहून टाक, मन व्हा संताला. पेड्याचा बाजार. परमार्थ म्हणजे काय? संताच्या संगतीमध्ये स्वरूपाची प्रतीती. टकुरी नीट ठेवा जागेवर. दिल्ली स्क्रू फिट करा. का दुःख होते? स्क्रू ढिल्ला आहे. मी बी आहे, तू बी आहे. मी म्हणजे मी. कोण तू का? ती पुढी कुठली? तू ब्रह्म आहेस ना? आत्मा राम आहे ना? कुठे मी? जर देह मी नाही, दुःख कुठे आहे? जर जगत उरलं नाही तर तू कुठे आहे? खरंय माऊली, अगदी. दोन वाक्य सांगा. चला बोला. दोन वाक्य काय बोलले? दुसरं कोणी बोलायच नाही मध्ये मध्ये. सांगा दोन वाक्य काय बोलले? देह नाही तर तू. नाही तर दुःख कुठे? नाही तर जगत कुठे उरले? काही पण बोल नका. मी आणि तू बरोबर बोलले मी. जगतच नाही तर तू कुठे आहे? द्वैतच नाही तर तू आहे. देहच नाही तर मी आहे. मी कुठे आहे? हा देह माझा नाही, मी नाही तर मी कुठे आहे? अहंकार मेला, देहाचा वाद झाला, आत्माराम प्रगटला. मी ब्रह्म आहे तर मी देह आहे का? जर मी देह नाही तर दुःख आहे का? आणि समोर दृश्य नाही तर तू आहे का? समजून घ्या जरा. टाळकी असं तर तुम्हाला नाही मिळणार. तुम्हाला सांगणारा कुणी नाही मिळणार. हातात ग्रंथ आहे माझ्या मांडीवर, वेदांत आहे. माझ्या मागे गुरु आहेत, सरस्वती आदी शक्ती माता आहे. बासर जाऊन आलो आम्ही. माझी माय माय संकट आहे, खोटं बोलत नाही. सांगा दोन वाक्य आताचे. मी आणि तुझे वाक्य बोला. हा ते कळ ना. कशा डुलतात घरामध्ये दारामध्ये. एक शब्द तरी फुटतो का तोंडात? ते वाक्य बोलते हा. मी देह नाही, मी समोर दृश्यच नाही ना तर तू कुठे आहे? देहाचा वाद झालाय, देह कुठे आहे? ज्ञान झालंय, वृत्ती देहात नाहीच आहे. पण देह संपलेला आहे, वृत्तीतून निघालेला आहे. वृत्तीत राम आलेला आहे. चौकट रामच आहे. चौकट राम आहे तर तू नाही. वृत्ती राम झाली तर मी नाही. हो सांग. समजून घे बेटा. पाऊस पडायला तुमच्यावर, पाऊस काय पुण्य केलं, काय माती दगड माहित नाही मला. हृदय फाटून बोलायला तुम्हाला काय भाग्य असेल, काय पुण्य करून आले हे लेकर माहित नाही रे नारायणा. इतकं मी बी ऐकलं नाही तर. हो माऊली. पाऊस पडतोय तोंड उघडत नाही तुमचं. नका उघडू द्या पण ऐका. समजते. धन्य आहे मी. वेदांताचे चिंतन करताना चिंता संपत्ती आणि चिन्मयता येते. बुद्धी रामापाशी राहती, देहाला सोडून देती. ही अनुभवाची स्थिती, ही बुद्धीची परमगती. त्याला म्हणतात जीवन मुक्ताची खरी स्थिती, परमात्म्याची अनुभूती. नो देहाची. कशाला देहावर यायचं? मरायचं उगा दुःख करायला. कुणाचा देह? यमाचा आहे, काळाचा आहे. यम येणार नाही तुम्हाला. कशाला यम येईल? पण हात त्याचा आहे. त्याला काही बोललं काही केलं तर काय?
देहावर येऊ नका, नका येऊ देहावर. हे परमार्थ खरं आहे. मी गेले मी आले, अजून मी आहे कायम. अवघड आहे रे बाबा. का बोलली माऊली? मी तूपणे सिद्धीठी विरोनी गेली, ब्रह्मत्वा पडली मिठी. मी दुसरं काय बोलणार नाही आज. ज्ञानेश्वरी होईल तो होईल. पण मातीने नुसतं वाचन तुम्ही ऐका. अंडूला वारे डोला ऐकताच ती गोठी. संजयाचं बोलणं आहे 18व्या अध्यायामध्ये ओवी 1610 आहे. ऐकताच ती गोठी. कोणती गोठी? भगवंताच्या मुखातून निघालेल्या 18व्या अध्यायाच्या अगोदर 17वा जो 75वा श्लोक आहे. व्यासात प्रसावाचं वाणीत गुह्यम महं परम. जे गुह्य होतं भगवंताच्या हृदयामध्ये, ते ज्ञान होतं, अभेद होता, आणि जीवा शिवाचं मिलन करण्याची ओवी होती. ते शब्द, तो संवाद, भगवंताची वाणी, गीतेचा श्लोक अर्जुनाने ऐकला, बुद्धीनं झेपला आणि वृत्तीनं जाणला. वृत्ती रामात आली, देहभाव तिने टाकून दिला. अज्ञान तिथं संपलं, कारण सांगणारे भगवंत होते, सांगणारे नंतर संत उरले. ऐकताच ते बोटी, ब्रह्मत्वाची पडली मिठी. मी पुणेची दिठी विराणी गेले. कुणी बोललं की माझा टोचतो. महिनाभर 2 महिने रडतो मन थोबाड. आणि ओवी इथं राहत नाही आणि रडणं जात नाही. पागल. हे राहावी ओवी. ते बाजार भूताच आहे. ते बोलते, सोडते, धरते. प्रपंच खोटा आहे आणि खराब आहे, बेकार आहे. त्याला सोडून द्यायचं. तिथं सुख शोधूच नका. मिळतच नाही बापाला आपल्या. प्रपंचात सुख नाही, देहभाव खरा नाही, जग दिसून सत्य नाही, परमात्मा अजून काहीच नाही. हे ज्याला कळलं त्याला दुःख शिवत नाही. हो माऊली. ज्ञान म्हणजे काय हो? गीता म्हणजे काय? आता बोललेलं. जगत दिसून नाही, त्याच्यापासून काहीच नाही, आणि मी देह नाही. माझ्यात तो आहे, तोय मी आहे. देह देही, क्षेत्र क्षेत्रज्ञ. गीता वाचतात ना, टपरे घाण टाकले हातात गीता, आणि वाचून मी काय परिणाम नाही. अरे देवा, मग कशाला वाचतात? गीतेला हात लावू नको. हे कळलं ना तुला? क्षेत्र क्षेत्रज्ञ हे नाहीच आहे. मग ह्याच्यावर काय ती पुन्हा पुन्हा? ह्याचा दिमाग काय दाखवती? आणि माझं का म्हणती? अरे देवा, गीता वाचली होय, कळाली का? नाही वाचली. मग तू शब्दात आहेस, गीतेत नाहीस. हो माऊली. हो माऊली. चूक आहे का? नाही सांगा, माऊली, चूक आहे बरोबर का? बरोबर आहे माऊली. क्षेत्र क्षेत्र विभाग 13वा अध्याय मी सांगितलंय. हे क्षेत्र हे तुझं नाहीये. क्षेत्रज्ञ तू आत आहेस, ह्याला तू जाणणार आहेस, ह्याच्यावर तू भिन्न आहेस. वाचलं पाठ केलं, घंट्यावर सांगितलं, काय झालं? हातात कापर आलं होय. नको वाचू, शांत राहा. त्याला समजून घे, अनुभव घे. नको बोलू नको, वाचू नको, काय भांडू नको, काय रडू नको. शांत मर. पागलपणा सगळा. आणि वाचली गीता. तुम्हाला वाटतं पारायणाला बोलते, मी काय वाचत नाही का? आम्ही पारायण केलं नाही का? तुमच्यावर केले का? भुरटे पुण्य झाले ना, आम्ही नाही म्हणत नाही. इथं हातात आली, मुखात आली, काहीतरी पुण्य होतं म्हणून इकडे आला. पण गीता अनुभवाला हृदय कुठे आहे? तसं पावन संत कुठे समोर अध्ययन करायला? त्या बुद्धीला ते श्लोक कळायला? माइंड कुठे? माइंड घाण टाकला संसारात. किती वाजले? चला झोपा. आणि किती वाजले? मृत्यूहून बाजूला जावं, ईश्वराचं समरस व्हावं, अद्वैतात यावं, ते त्वरा संपवावं, त्याला जीवन मुक्त म्हणावं. अगदी माऊली. अरे जीवनमुक्त कसा असतो? गीतेचं फल काय असतं? ओवीचा रस कसा असतो? ओवीचा आत्मरस आहे. गीतेचा मोक्ष एक फल आहे. गीता काय देते? आत्मरसात देते. रस म्हणजे आनंद आहे. आत्मा म्हणजे मी आहे. त्याचा संबंध म्हणजे ज्ञान आहे, आणि त्याच्यामध्ये ऐक्य म्हणजे मोक्ष आहे.
ईश्वराचं बुद्धीशी मिलन, ब्रह्मत्वाशी पडली मिठी. बघा ना शब्द कशात माऊलीचे. प्राण वळून टाका प्राण. ही टाकते संसाराला घराला. मरुस तर घराला जीव लावती. मर मग तिथंच बस. संताला प्राण दिला लावलास. नाही लावला ना आता लाव. माऊली तुकोबा ज्ञानोबा एकनाथ महाराज काय मुक्ताबाई जनाबाई तिकडे जा ना. का बरं जनाबाई सारखं होणे. का बरं मुक्ताबाई संग चांगदेव आले. 1400 वर्षाचे चांगदेव मुक्ताबाईला आई म्हणते. आणि मुक्ताबाई छोटी आणि एवढा मोठा. ते काय कमी नव्हते अधिकारी पुरुष. पण तुमच्या आमच्यासाठी त्यानं पार्ट केला. लहान होते का चांगदेव. मुडदे उडत होते मुडदे. पण योग होता तो. पुढची ओळी योगावरच आहे. पण हे का थांबते या वहीवर. ब्रह्मत्वाची पडली मिठी. ऐकून ती गोटी. कोणती गोटी गोष्ट. कोणती गोष्ट भगवंतानं अर्जुनाला सांगितलेली. कोणती काय सांगितलं. गुह्य. कोणतं गुह्य ऐका. या प्रसादात वाणीत गुह्यम महम परम. महम मी परम म्हणजे श्रेष्ठ. गुह्य म्हणजे गीतेचं फल जे मोक्ष आहे. परम ज्ञान सांगितलं. मी कोण आहे मी कुठे आहे मी कसा आहे. तू माझ्याहून भिन्न नाहीस. तू देहाशी अभिन्न झालास. तुझ्या सोबत मी आत्मरूपाने आहे आणि तू देहासोबत आहेस. तुझी माझी भेट नाहीये. अभेदाने मी भेटतो. ज्ञानाने प्रगटतो. साधूच्या समेत मी उमलतो कळतो आणि साधकाला मी मिळतो. हो माऊली. काय चिंतने बापरे बाप. श्रेष्ठ योगम योगेश्वरात कृष्णात. योगम जो योग आहे बुद्धीचा आणि ईश्वराचं मिलन त्याला योग म्हणतात. आणि योगी कृष्ण आहे. हा योग योगी कृष्ण सांगितलाय. योगम योगेश्वरात कृष्ण. आपण फोड करून वाचत नाही. योगम योग म्हणजे काय. ज्ञान योग आहे हा. बुद्धीचा आणि जीवाचं ऐक्य करणारं ज्ञान ह्या श्लोकातून निघालं. ओवीनं सांगितलं. मनानं जाणलं. वेदाला काढलं. अभिरत मन आलं. मोक्ष त्याला दिला. गुरुने हे काम केलं. स्वानंदपदी मन आलं आणि अज्ञान निघून गेलं. परम धन आलं. मन संजीवन झालं. साष्टांग हो माऊली. बेटा त्याची एकत्र भेटी असते. ज्ञानाची तिथे असते. स्वरूपाची भेटी असते. हो माऊली. हो माऊली. श्रवण आणि स्वरूप एकत्र भेटी. आपण आयुष्य किती वाया घालवतो. आपण अज्ञानात का राहतो. जगाला का पाहतो. खोट्यामध्ये का येतो. देहाला माझं का म्हणतो. रमापासून का दूर जातो. ईश्वराला का न ओळखतो. जगालाच का ओळखतो. नात्यामध्ये का गुंततो. खोट्या वैभवाला का तोंडात पाणी आणतो. खरं वैभव हे ज्ञान आहे. खरं सुख हे परमात्म्याची जाण आहे. आणि खोटा हा ध्येयाचं भान आहे. बापरे. वाणी थांबत नाही बावली. काय शब्द आहे दादा. राम राम राम. शब्द सुंदर आहे. भाग्य तुमचं आणि माझं. सकाळच्या 7च्या वेळेस भगवंत धनाधन वेदाचं अमृत पाजायला आपल्याला संपलं आयुष्य आपलं सफल झालं बेटा. फक्त चुका आहेत ते करू नका. एवढं ऐकतात तर देहाकडे घसरू नका. मी करू नका. त्रास करून घेऊ नका. अलग व्हा देहातून व्यवहारातून प्रपंचातून आणि नात्यातून. हो माऊली. रामकृष्ण हरी. साष्टांग नमस्कार गुरु.
संताला ग्रंथाला भगवंताला, 3 गोष्टीला, संताला ग्रंथाला भगवंताला खरं प्रेम करा, उद्धार करून घ्या. तुमचा उद्धार कोणी करणार नाही. ना नातं, ना तुझा धन, ना तुझं शेत, ना पलाट नाही करत. तुझं लॉकर बी करते तुझा उद्धार. करता का तुमचं गावातलं लॉकर? नाही माऊली, सांगा मग ते लॉकर ते. नाही माऊली. लॉकर वासना वाढवतो माऊली, बाकी काय नाही. किती अवघड आहे आपलं जीवन. दुःख का होत? आपलं सुख आहे ते सुख का बंद होतं? आपलं आनंद रूप आहे, आपण सुखरूप आहे, आम्ही स्वयं आहे, आम्ही आत्माराम आहे, आम्ही आनंद आहे. सच्चित आनंद आमचं रूप आहे. कानाचं रूप सच्चित आनंद आहे, निर्गुण निराकार आहे, तो साकार झालाय. पण तो काना तुला नाही कळाला म्हणून दुःख आलं झालं तुला. खरंय का खोटं आहे? खरंय माऊली. अगदी खरं. न कळालं म्हणून तर दुःख आहे, कळालंच नाही ना. कळाल्यावर काय दुःख आहे? काहीच नाही. किती छान बोललेत बघा. योगम योगेश्वरात कृष्णात. योग म्हणजे जीवाशिवाचा मिलन करणारा जो वेद आहे, त्याचं ज्ञान आहे, तो श्लोक आहे, त्याचं नाव गीता आहे. त्याच्यातला योग ऐकला, ते युगही ऐकलं, दोघं एक झाले, दोघांचं ऐक्य झालं आणि अर्जुन कृष्ण 2 नाही राहिले. हा योगेश्वराने सांगितला, हा योग सांगितला. सांगणारा योगेश्वर कृष्ण भगवान आहे आणि हा ज्ञानाचा योग आहे. दोघं एकत्र आहेत. हे गुह्य आहे, हे मी ऐकलं, ज्ञानात मी आलो, आत्माराम झालो. संजय असा बोलायला आणि आंधळा डोलायला. हो माऊली. हो खरंच. गीता कळाली. गीता वाचणं वेगळं आणि गीता कळणं वेगळं. गीतेचा बोध हृदयात येणं वेगळं आणि बोधानंतर अज्ञान जळणं वेगळं. मी कोण कळणं वेगळं, परम भावात मनानं जाणं वेगळं, आत्मभाव जागृत होणं वेगळं, देहभाव बंद होणं वेगळं. काही सोपं आहे का हो ज्ञान? सोपं आहे? नाही माऊली. रस्त्यावर पडले, आणायचं घ्यायचं खायचं नाही. परित्याग पाहिजे, वैराग्य पाहिजे, आयुष्याचा तप पाहिजे आणि मनाला त्या भगवंताची ओळख पाहिजे. ते मन त्याच्याकडे गेलं पाहिजे, त्या मनाने त्याला जाणलं पाहिजे, संताला त्यानं ओळखलं पाहिजे, संताला शरणागती केली पाहिजे, संताला शरण जावं, अज्ञानाचं मरण करावं, देहाचं भान टाकावं, बोधामध्ये सतत जगावं, वेदाला आत न्यावं, अज्ञानाला बाहेर घ्यावं आणि आपल्या आत्मस्वरूपामध्ये रंगून जावं आणि प्रपंचपणा खुशाल करावा. काहीच पट्टा लागत नाही, दुःखच होत नाही. हो माऊली. खरंच. प्रपंच काहीच करत नाही. काय करते प्रपंच? काहीच नाही. प्रपंच अशांतवादात तुम्हाला सांगणार आहे. थोडं ज्ञानाची संपदा नाही. हा माझा धोंडा संपला की तुमचा धोंडाच आहे. पुन्हा प्रक्रिया सांगणारे, अनुवाद करणारे, ज्याला येते त्याला कट करून टाकणार आहे. बायकाचं ना हे नाटक बंद करणार आहे. ले सोकल्याचा गच्च बसून खायला गटा गट भेटायला नाही. किती पडली मिठी मी तू पणेसी दिठी विरोन गे. खूप काय सांगायचं राहिले पण थांबते. आता 1 तास झालाय पण मला वाटतं मी 1% बोलले. 99% राहिले. बापरे. तुम्हाला मी पण सांगता आले नाही, मला तू पण तुम्हाला कळालं. तर किती वेळेस बोलू? 1 तास झाला, कालचा 1 तास झाला. तुमची पुन्हा काम, तुमचे वट्टे, तुमचे घर, नाश्ते सुरू करा आता. याची काय योग जया ठाया येते मार्ग, तयाचे वाक्य सवंग केले मज व्यासे. हे अवघेच काय योग? हे योगच ना, भक्ती योग, ज्ञान योग, कर्मयोग, सगळे योगच ना. हे सगळ्याच ठिकाण येणं म्हणजे परमात्म्याचं दर्शन होणं. हे सगळे योग कुठे मिळतात? तर माझ्या आत्मपदापाशी. ते पद मला प्रगट केलं, अर्जुनाला ज्ञान दिलं, ते पण मला कळालं आणि त्या पदावर मी आलो, असं अर्जुन बोलले. बापरे. एका अवघेच योग जया ठाया येते मार्ग. सगळे योग इथे येतात. तयाचे वाक्य सवंग
केले मज व्यासे. ते सगळे वाक्य ज्ञानेश्वरीचे, गीतेचे, ओव्याचे मला सवंग त्या व्यासानं बुद्धी दिली आणि तो कृष्ण परमात्म्याचा योग ऐकला, पूर्ण गीता ऐकली आणि सगळं ज्ञान झालं. 9,000 वेळाचं मला कळाल्या असं संजय बोलायला आणि आपल्याला पण सांगायला सवंग केले मज व्यासे. त्या व्यासानं मला आशीर्वाद दिला, दिव्यदृष्टी दिली, ते ज्ञान अर्जुनाला पण झालं आणि मला माझ्याकडे पण आलं. हे व्यासामुळे झालं. हो माऊली. साष्टांग दंडवत माऊली. सुंदर. ऐका, अहो अर्जुनाचे निमिषे, त्याच्या निमित्तानं का होईना, अर्जुनाचे मिशे आपणची तुझे ऐसे. अर्जुनाच्या निमित्तानं भगवंता कृष्ण बनला. अर्जुन आणि कृष्ण दोन नव्हते. अर्जुन जे रूप होतं ते आत्मरूप आहे, कृष्णाचं तिथं वास्तव्य आहे, तेच मोदी त्याच्या आहेत, तेच अर्जुन आहेत. पण त्याच्या निमित्तानं दोन झाले, ते कृष्ण बनले, साकार झाले, गीतेला बाहेर काढलं, महाभारत थांबवलं, काळ थांबला आणि अर्जुनात ज्ञान दिलं. गीता बाहेर मुखातून काढली, हृदयातलं गुह्य लपवलं होतं, गोवित धाडलं आणि श्लोकामध्ये आणलं आणि श्लोकातून भगवान अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाला श्लोकाचं ज्ञान परंगत झालं आणि बुद्धीनं ते ज्ञान घेतलं आणि अर्जुन कृष्ण बनला. कृष्ण अर्जुन एकत्र आले. अर्जुनाच्या आणि मिशे निमित्तानं तेच अर्जुन, तेच दोन झाले. तेच अर्जुन होते, तेच भगवंत होते, ते जगत राहिले, ते चर झाले, तेच आचार झाले. कृष्णाविना जगात काहीच नाही. हे ज्याला कळलं त्याला दुःख नाही. साष्टांग दंडवत माऊली. छान एकदम. हेच पण ज्ञान म्हणजे हेच आहे. चराचरात माझा कान आहे, माझा ज्ञान आहे. ज्ञानाने कान दोन नाही, हेच कळत नाही बायांना. कानाला भिन्न समजतात. अरे देवा, आता कोणी सांगितले गीता? कृष्ण बनला योगेश्वरात कृष्ण. हो माऊली. योगीतलं ते योग म्हणजे काय? आता सांगितलं जीवाशिवाचं मिलन म्हणजे योग, आणि ते योगी. काही कळतं का हो गीता तरी? वाचली ना ऐकली ना वाटली ना वाटली. आता हिला वाटा वाट्यावर वरवंट्यावर वाटली. काय किती अवडंबर आहे, तेवढा अहंकार आहे त्या वाचण्याचा. काही कळतं का? अनुभवात येतं का? स्वभाव बदलतो का? काही नाही. जशा जैसे ते. नम्र बना, शीतल बना. नम्र झाला भूता तेने कोंडिले भगवंता. नम्र असावं, नम्रता असावी, चूक न दिसावी, माफी असावी कुणाच्या चुकीला, दोषाला. त्याला नम्रता म्हणतात, विनय म्हणतात. क्षमता असावी, क्षमाशील असावं, क्रूर नसावं, तमोगुणात बाहेर यावं, गुन्ह्याला टाकून द्यावं, व्यवहाराला सोडून द्यावं, निर्व्यवहार निर्व्यापार बनावं, त्याला ज्ञानी म्हणावं. हे गीतेचं फल आहे. जशाला तसं कोडग्याला कोडगं. काय बदल नाही, काय नम्रता नाही, काय ज्ञानासाठी वृत्ती नाही, अनुभूतीत राहत नाही. अरे देवा, नम्र झाला भूता त्याने कोंडिले भगवंता. बघा प्रमाण तुकोबांचं, त्यानं भगवंताला कोंडून ठेवलं बुद्धीमध्ये, त्याला म्हणतात कोंडिले भगवंता. मग तिकडं वळलं काय? अभंग बी येईना, गीता बी समजना, वाघाचं बी येईना, परिणाम बी होईना. काय केलं तुला गीते ना? तुझं बघ आता काय केलं, आम्ही काय सांगा? अर्धाडपणा. अरे शीतल बना, मऊ बना, पवित्र बना. इतकं हृदय पवित्र मऊ असावं, इतकं मऊ असावं की लोणी कमी. हो माऊली. हेच ज्ञानी. गुन्हा चालणं तर गुन्हात येणं, खट 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 वाट 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 खट 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 खट. म्हणजे प्रपंचातच हे सोय तू अजून. आणि कवर राहायचं प्रपंचात, कवर राहायचं संसारात, कवर यायचा नाही बाबा. त्याच्या सोबत राहायचं, हरी सोबत.
हरीचं गुणगान हरितच मन, प्रपंचाचं भान नाही, देहाची जाण नाही, संसार त्याला काही त्रास देत नाही, देहाचं भानच नाही ना, मग प्रपंच काय करील? चला बोला. काहीच नाही करणार माऊली. काहीच करत नाही. जोपर्यंत देहाचं भान आहे तर तुला गीता काय केलं नाही, तुला गीतेना जन्म घे 1000 लाख, मग तुझ्या देहाची जाण नाही आणि गीतेचं तुला ज्ञान येईल. गीता वाचून देहाचं भान, आबा बाबा बाबा. गीता ही ईश्वराचं मिलन करून देते, अज्ञानाला भस्म करते, जगताचा वाद करते आणि आत्मस्वरूपाला प्रगट करते. ती गीता जीवाला ब्रह्म करते. तेव्हा देहाचं भान नाही, प्रपंचाची जाण नाही, गुणाची शक्ती तिथं चालत नाही आणि भक्ती कमी पडत नाही, विरक्ती संपत नाही, मुक्ती जात नाही, प्रपंच आवडत नाही आणि भन भन मन करीत नाही. साष्टांग दंडवत. रामकृष्ण सद्गुरु. वाचलं म्हणजे गीता आली, कळाली, पाठ केली म्हणून नाही. एवढे वाक्य करावते. सांगा वाक्य, थांबते मी. तर सांगा. हो माऊली. कुणाची शक्ती काम करत नाही, विरक्ती जात नाही, शक्ती राहत नाही आणि मन ऐकू येत नाही, ऐकू येत नाही. शिवाजी भरपट पुतळा का असते. नाही होत. तुला वाचायला किती वाटतं का? शांतपणाला कुणाची शक्ती पळत जाऊ नको बेटा. नाही. कुणाची शक्ती काम करत नाही, विरक्ती जात नाही, शक्ती राहत नाही आणि मन भनभन करत नाही म्हणजे गीता. तरी बरंच सोडलंस. हो माऊली. गीता म्हणजे ईश्वराचं मिलन, जी की अज्ञानाला भस्म करते. तिथं देहाचं भान राहत नाही, गुणाची शक्ती राहतच नाही, विरक्ती जातच नाही, शक्ती तिथं येतच नाही, तिथं मन भनभन करतच नाही. त्याला म्हणा वाचली गीता, कळाली. गीता वाचून मिळतेच, आधी मिळतेच सभा आणि गीता वाचून मिळतेच. अवघड आहे रे बाबा. कारण माझं सांगणं एकच आहे की अनुभूतीत राहा, गीतेचं ज्ञान घ्या, ज्ञानामध्ये या, सोडून द्या व्यवहार, प्रपंच, वृत्ती, हे सगळं काय कामाचं. रिकामे भनभने बाबा. आधीच तर साक्षी व्हा. तुम्हाला सांगाल साक्षी कसं व्हायचं. त्याला 8 वाजून गेले, किती सांगा संपत नाही बाबा. तुम्ही म्हणता या बायला काही काम नाही, तुम्ही कामदार, हुशार, संसारात प्रपंचाचं भान करा. संसार गुरुज्ञा तुकाराम. तर थांबा, कोणी बोल नका. जय हरी, प्रिय हरी.